संवाद साधतायत, जर मला चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला अगोदर साडी परिधान करावी लागणार आहे. चोखोबाची बहीण बनायचं असेल तर मला नऊवार साडी नेसावी लागन. कोण सांग राय नाही? कोण? स्वतः देव पंढरपूरना मालक सांग राय ना, जर चोखोबानी बहीण बनीन जाण्यात मला साडी नेसणी पडीन म्हणे. नऊवार साडी परिधान केली. अजून स्वतःशी संवाद, जर मी बहीण बनून जातोय, स्त्री रूपात जर जायचं असेल, नऊवार साडी नेसावी लागेल. नुसतं साडी नेसून चालणार नाही, तर साडी नेसून डोक्यावर पदर घ्यावा लागेल. माझा जगाचा मालक डोक्यावर पदर घेतो बरं का बहिणी सोन. ओ ताई सोन, ओ सोन चिडी सोन, पदर म्हणतो. हा देव, देवनी सुद्धा पदर लिहेल शे. हो अजून सांगू का, आपली संस्कृतीच आहे हिंदू धर्माची. डोक्यावर पदर, डोक्यावर पदर आलेल्या अतिथीचा आदर, सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर, तिलाच म्हणावं इंडियन मदर. ही आपली संस्कृती आहे. डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे. बरोबर एक नाही बहिणी सोन, राग नाही राहणार तुमले म्हणा बोलेल ना. बाकीने बाया ज्या गावण्यात बिचारे तिसले पक्क माहिती नाही, माय खरं आहे हो, माय पलो लिहायला पाहिजे. बाकीने बाया मरी माय खा आमनास किडा पाडा सत्यानाश होय. डोक्यावर पदर घेतला पाहिजे बहिणी. सांगायला भरपूर आहे, पण तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून सांगा वाटतं. आमच्या संतांची शिकवण आहे, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कडवडा म्हणून, या नाही का. तुम्ही माझ्या धर्माचे आहात म्हणून तुम्हाला बोलावं लागतंय. हो आणि खास करीशने तुम्ही काना देश नाहीत, म्हणजे मी तुम्हाला भाऊ आहे, तुम्हाला पोरे आहे. मी नाही बोलात, कोण बोलीन तुमले, बरोबर आहे का नाही. जडे चुकाऱ्या ना तडे हक्कातीन बोललेस मी, कारण तुम्ही म्हणे माया बहिणी येतीच. दुसरं कोण बोलीन का? असं दुसरं बोलीन त्यांना मुसड फोट टाकसो मी. मग कोणी काय हिंमत म्हणा घर माहीन बोट घाल जायचो, उपाडी दिसू द्याले. हा पण मी हक्काच आहे म्हणून तुम्हाला बोलतोय, बरोबर आहे ना मयूर बाबा. पदर लिहिले जवा बहिणीस्वन काय ना, पदराची ताकद सांगू का तुम्हाला. तुम्ही घर म्हणे साड्या कितला नाही राहतेस, तुमले हिशोब समजायला पाहिजे. म्हणेशीन सोपं करीन सांगस, लगीन म्हणे असा साडी तुम्ही 600 रुपयाने, 600 रुपयाची साडी आहे सहावार साडी. 600 रुपयाची साडी सहावार साडी 600 रुपयाला मीटर कितीला पडलं हो? कितीला पडलं माय हो? 100 रुपयानं मीटर, बरोबर आहे ना. पदर कितला मीटर ना रास? 1 मीटर ना, म्हणजे तो पदर कितला ना पडणार आपले 100 रुपयाना. 100च रुपयाना पदर आहे. पण तो जर डोक्यावर राहिना ना असा टोपीवाला बाबा आहे ना, तुमना बापनी करोड रुपयानी इज्जत वाढाय टाकतं. कुठे ना माय रे राय पूर्ण. अरे काय माय बापनं वयन शेबू पदर सुद्धा पडू देत नाही. 100च रुपयाचा पदर आहे, पण तुमच्या बापाची करोड रुपयाची इज्जत वाढवतो, म्हणून डोक्यावर पदर घेतला पाहिजे. हो अजून प्रमाण म्हणून सांगस, आपला खानदेशनी पोरगी राष्ट्रपती होईगी माय. कोण? प्रतिभाताई पाटील. खानदेशनी पोर राष्ट्रपती होईगी, पण एखादा फोटो देखाडा बिगर पदर ना शेका बहिणी सोन. एक बी फोटो पदर बिगर ना नाही शे. राष्ट्रपती होईगी मन माय, तरी पदर पडू देना नाही. आणि मन बहीण बचत गटनी मिटिंगले जास नी पलो तिरपा खोचिलेस. ओ काकू ओ संगो काकू पदरले ओ बहीण, तू अजून खिचडी वाट राहिनी ओ काकू. हा बचत गटनी मिटिंगला जात पदर तिरपा खोचिलेत. येडी अक्का मस्त पदर लिह. लग्नेच माझा ते 10-12 हजार साड्या नेसतील. काही काही बाया पैसा आला बाहेर आहे ना, 15-20 हजारने साडीलेस, 15-20 हजारने साडीलेस, पलो तिरपा कोशिलेस आणि 75 पडकं गुंडाईन फिरस येडी. म्हणजे आता थंडी आते, बरोबर आहे बा. आता थंडीमुळे बरोबर आहे. उन्हाळा मापी 10-10 हजारने, गरीबनी बाई सुद्धा 2 हजारने साडी नेस, 2 हजारने साडी नेस, पलो तिरपा कोस 75 पडकं गुंडायलेस येडी. नाही ते काय तेवढं बरं आहे. चंदनपुरी मग तशा बाया नाही ते. डोक्यावर पदर घेतला पाहिजे माय हो. जर माझा जगाचा मालक पदर घेत असेल तर ह्या गोष्टी आपल्याला उदाहरण म्हणून आहे, आपल्याला शिकायला भेटतं याच्यातून. हो पदर लिहिलो, पण पदर लिहामुळे ना असा जीव करस ना, जी बाईना पदर लिहिला राह ना असं वाटत बापरे बाप नांदुरी गणनी देवी जी राहिनी बा असं वाटस. हा पदरवाली बाईल देखा ना दादा, असं वाटस ना गणनी मालकीनं जी राहिनी भाऊ. आणि बिगर पदरनी बाईल दख का मला असं वाटस हो बापरे दिनले चुरेड कधी पे राहिनी रे. हा भयान फरक पडस हो. आपण साडी ते बरं आहे, साडीनं बरं आहे. आपण एक ते नवीनच वस्त्र येले आपल्याकडे ना, तू घुशी राह ना ते कोपरे अजून माझगाव मा नाही ते प्लॉटीस मा घुसेले. अजून ते नवीन एक वस्त्र येले. कोणतं बहिणी सोन? कोणतं? गाऊन त्याला ते म्हणा असा जीव करस ना, दुकान मा जाईन सुद्धा चाकू घाली माट टाकू असा जीव करा ना त्या गाऊनले.
ज्ञान मी मारी टाकतो राव देवा ना त्याला एखाद दिन काय घुशी जायले वारं काही सुधरत नाही माले काय त्या गाऊन मा अरे साडी नेसून जेवढी बाई सुंदर दिसते तेवढी त्या गाऊन पाहूनवर दिसत बाबा अजिबात नाही हो साडीनी बाई जेवढी सुंदर दिकस गाऊनवर दिकत नाही गाऊन घालेल बाई कशी दिकस माहितीये का आपण त्या बाजरीवर ना चिडा उडवाल नाही लाकडे काढ देतस मजाने दिकतीस हो हाते का माप मारास नाही फिटिंग मारास का आवडून तोडून सत्यानाच राहतो मजाने दिकतीस बहिणी नका घालत जा त्या गाऊन मस्त साड्या नेस जा वजन मारा जा हो सोनचिडी सोन हो गाऊनवाल्या बहिणी सोन आणि गाऊन जर घाला सवय पडीत जायले ना गाऊन घाला सवय पड जायले आपला आपला गाऊन घालून गरमात पडाव ना आपला रूम बाहेर निघाणच नाही कारण तुम्ही मजाने दिकते जगाला कच्ची मधना बॅन मर जाईना चोरेड समजेल निघा नाही बहिणी सोन बाहेर मस्त साडी नेसो पहिल्या बायात ना नऊवार साडी नेसायच्या सहावार साडी पण चांगली नेसलं पाहिजे पण डोक्यावरचा पदर पडला नाही पाहिजे ही आपली धर्माची संस्कृती आहे हो कमीत कमी आहे ना सासराला देखीशने जेटले देखीशने तरी पदर लिहिले हो डिकरा कोकरास ना ठीक शे बा मोठला शेत कोणतरी टोपीवाला यासले देखील तरी पदर लिहिले हो त्यामुळे आपला मायबापनी इज्जत वाढत आपला सासू सासरानी इज्जत वाढत पहिल्या बाया इथल्या मर्यादा मारायत ना समोर त्यांनी जर कोण गावना माणूस आहे ना माय आपला सासरा लागत जेट लागत किंवा आपला ते मोठा आहे सुनबाई वैखे बी नाही कोण आहे काय तरी मोठा माणूस शिराय ना वावर माय जरी ये ना तरी असं तोंड तिरप करीन उभी राय त्या माणूसला निघी जाऊ दे आणि मग मन माय रस्ता काढे बरोबर आहे ना माया हो बरोबर आहे ना हो वयक नाही पायक नाही कोणतरी माणूस इराना मर्यादा ठेवणी पडेल तो निघी जाय तो मन माय जाय आता कसं काय वातावरण आहे कोण आहे काय जाऊ द्या हो आता ते मन बहीण सगळा सासरानं बी छातीनं बिल्ल मोठ टाकाल करस आतेनं वातावरणच बोगस आहे महाराज आणि गोष्ट अशी आहे ना आपण त्या बहिणीशी करते ना अपेक्षा ठरवून आपण सुद्धा तेवढा खरा उतरायला पाहिजे मयूर बाबा खरं आहे का नाही नामदेव बाबा काय मत आहे तुमचं तुमले त्यामने आयराने आखी समजस आपण सुद्धा तेवढी मर्यादा पाडायला पाहिजे पहिला या दोतरवाला बाबा बसलेत ना या सुनबाईना समोर बायको संगे सुद्धा बोलायला घाबरेत नको आपला जर तोल घ्या सुनबाई काय विचार करी मन सासराल काय सुमारा नाही माय बोला ना म्हणजे पहिला सासरा एवढी मर्यादा ठेवत सगळी बायकोन संगे सुद्धा बोलायला घाबरेत म्हणजे बायको जवळजवळ सगळीच रास पण बायकोन संगे बोलायला सुद्धा घाबरेत एवढी मर्यादा होती हो सुनबाई काय विचार करीन भो पहिला सासरा आणि आत्याना सासरा त्या सुनबाईंसमोर इथलची चड्डी घालीन घरमा फिरतो ओ भाऊ अरे तू मोठी चड्डी घाल रे ओ म्हणा काका ओ भाऊ तू इथलची चड्डीवर फिरची ती बहीण कशाला पदरली रे ओ आई बा काय दांगडू घाला भो तुम्ही काय सत्यानाच करणार हो नियम ना तुम्ही चड्ड्या तरी घाला जा अरे ओ काका हो बोलता सुशिक्षित होय जा तुम्ही पण चड्ड्या लंबल्या छेलगावात जा अरे भाऊन विठ्ठल विठ्ठल भगवंत आता गावात प्रवेश करणारा हो गावात प्रवेश करण्याच्या आधी दर्जामा शिरान पहिले पायमाना चप्पल हातमा लिलीनाथ मना जगना मालकनी काय कर पायमाना चप्पल हातमा लिनाथ पहिल्या बाया मायर त्यांनी जरी येत ना तरी गाव मागू सांग टाइमला दर्जा मौनात का चप्पल काढलेत नाही हातमा येत हो पहिल्या बायाच ना इथला नेम होतात गाव मागू सांग पहिले चप्पल हातमा येत बाबा बरोबर आहे ना आता चप्पल घालाशिवाय रांतीत नाही इथलं उलट जायचे पहिलं काहीच राहू दिलं नाही लोकेशनी गणच बदली घे कितलं बदली घे सांगू का मला सरपंच साहेबांनी सांगितलं म्हणे महाराज गण नियम कीर्तन पण जरा का दोन दडा का होई जाऊ द्याच्यात म्हणे मला काय येडी आहे ना मी मला येडी सासर काय मायर काय दोन्ही सारखाच येत ना मला तुम्ही जसा वाका देणार तसं पार पाडस मी मला काय घेणं देणं पहिलं काहीच राहिलं नाही पहिले इथला नियम होता ना नवरा बायकोनी भांडण जरी होई जाय नवरा जर सुटी पण वाय लवकर रांधी ठेव मी येस वावर माहितीत लागमा तेवढा 1 तास मा मन माय रांधी ठे आणि नवरा येतात जेवण करतात झोपेन खाटगादी बी टाकी ठे बरोबर आहे ना माडी एवढा तराडा होता पहिल्या बाईसले आको राग जर दरी बटनो आको येईन आको गो माली त्यांना ते रांधी ठेव दे माय आणि रांधी ठेव म्हणजे लगेच खाटगादी टाकी ठे खाताच पुढी नाव इथला तराडा होता पहिल्या बाईसले आतेल्या बहिणीसले आते इथलं परिवर्तन होय गेला मन बहीण आरताली का ना उपास धरलेच गेली मा चहा पेत फिरस नाही भाऊ पोरसले झोका देस हो आपा हो सोनचिड बठ्ठा नियमना सत्यानाश करणार लावत रे तुम्ही बाकी ना ते रोज संध्याकाळ कांदा टमाटा कापी देत खिचडीले
जवळजवळ 95% तीच परिस्थिती आहे बा प्रत्येकनी. फक्त बाकीना हुशार आहेत ना, दरवाजा लाईन कापतात सापडतात नाही. बाकीना बोया बाया दरवाजा उघडा राहायचा तर मित्र गर्दी करलेतच, इथलाच फरक आहे. पण कापी ते बटर राहणार कांदा टमाटा अवघड आहे राव. पहिलं काहीच राहिलं नाही. मी नुसतं जुनं सांगस ना तरी आपलं कीर्तन होई जात बाबा. नुसतं जुनं सांगत तरी कीर्तन होई जात. काहीच राहिलं नाही पहिलं. बरोबर आहे की नाही. पहिल्या बाया गावामागून पहिल्या पाय म्हणा चप्पल हातमा धरली आहेत, इथला नियम होतात. हो हा ते चप्पल घालाशिवाय राहतीत नाही. एक बाईना माल फोन होणार म्हणे, रविकिरण महाराज म्हणलं काय तुम्ही लई नियम सांगतात म्हणले हिंदू धर्माचे. म्हणलं झालं काय ताई. म्हणले त्या पहिल्या बाया एवढी नियमात वागत होत्या, ते अशिक्षित होत्या. काही हार आहे मारण आहे रे, इथला जीव थोडी सांगिर ना त्यांना बुकिर नाही. बट्ट चवनच करत तू म्हणून बलायले तिने ती इज्जत लिहत बसिले मन दादा. ओ भाऊ बसिले रे, वय राहणार धंदा होऊ दे रे भाऊ. कपी राहणार म्हणा माल कपू दे रे ओ मन सोल चिड. खरं तर मयूर बाबा, संधू बाबा, हे जे वातावरण आहे ना, मला हे वातावरण बघून आनंद वाटतो. मी सहज जरी बोलतो ना बाबा तरीही आमचे कानादेशातले लोक हसतात. आणि मला हाही आवडतो ना की हसत राहावं माणूसनी. हो जसं मी चंदू बाबांची स्तुती केली मयूर बाबा, की मला बघितल्याच्या नंतर पहिला परिचय आमचा, पण बघितल्याच्या नंतर स्माईल दिली म्हणजे कुठंतरी असं वाटतं की यार हृदयापासून माणूस चांगला आहे. कारण थोडा हसलं तर माणूस फ्रेश होतो समोरचाही. आणि थोडा हसी देव बाबासने हसं मला थोडं असं वाटणं बट आपल्यासारखा साधा बोला लोकेश आपल्यासारखा लोकेश असं वाटच नाही का. जसं आता तुम्ही हशी राहणार ना, मन बी चित लाग राह ना, सहज बोल राह ना तरी हशी राहणार. कसं आहे ना, कोरत राहून शेंगा सापडत राहण्यात ना ते शरा करायला चित लागस. असं कोरता शेंगा सापडायला पाहिजे मग सरा करायला चित लागत. बट वावर फिरेनी मुठभर शेंगा ओ म्हणा बापरे उलगेल वावर मा बशी गई तू रे आप्पा. बट वावर फिरेन मुठभर शेंगा. हो लोक असे पाहिजे हो. सहज बोलणं तरी अशी राहणार, पुरं चित लाग राह ना म्हण. हो आणि तुमले गॅरंटी तीन सांगस. हो तरुण भावांना तर सांगणंच आहे, पण खास करी म्हातारा बाबाचे सांगस. मना कीर्तनमा जरी मधमा काही द्वेष नाही होईन ना, तुम्हाला मनमा काही किंतु परंतु नाही ठेवन मनाबद्दल. दिल खोलीन जरा हशिली ना मायच्यान सांगस. म्हातारा बाबासले 6 महिना तुमले ॲटिक येऊन आपली गॅरंटी. बाकीना बाबा म्हणतील मग 6 महिन्यानंतर काय करा. मला खूप 50 दी टाका ना मला बोलायला जग नाही मग पैसाच निकडे काय जगा न पैसा कमायलेच माणूस पैसा काय भूषण दायरा. खरंच लई दिलदार लोक येत राहतो तुम्ही परिसरातले, एक नंबर कामशे. हो या मग तुमले बी आनंद आहे माल बी आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल माझ्या जगाच्या मालकानं गावात प्रवेश केला. चोखोबाच्या दारावर थाप टाकली. आवाज दिला का वहिनी, अगं दरवाजा उघड ना. चोखोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. सोयराबाईनं बघितलं तर माझी ननंदबाई. आपण ती खरी ननंदबाई होती का? माझा विटेवरचा मालक भक्ताची भक्ती बघून जर माझ्या नामचिंतनात एवढा मग्न होत असेल तर मी काय कामाचा. विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावात आलेला. चोखोबाच्या दारात जाऊन दरवाजावर थाप टाकली, हाक मारली. वहिनी उघडा दार, हाक मारी. हो घरात प्रवेश केला. महाराज चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण केलं. किती दिवस हो, किती दिवस चोखोबाच्या घरात भगवंत कामधंदा करत होते. किती दिवस, महिनामा फक्त 2 दिन कमी. एवढी सेवा चोखोबाच्या पत्नीचं बाळंतपण करतोय. मला इथं प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. कशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात ऐका. चोखोबाच्या बायकोचं बाळंतपण माझा जगाचा मालक करतोय. आता इथं क्वेश्चन आहे, जर स्त्रिया रजस्वला स्त्री असेल तर तिला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. बरोबर आहे ना माया. रजस्वला स्त्री असेल तर तिला 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही या. खरं तर आपण भगवंताला विराजमान केल्याच्या नंतर प्राण प्रतिष्ठा केली म्हणून प्राण आहे त्याच्यामध्ये, आपले भाव आहे. पण नास्तिकाच्या नजरेनं जर बघितलं, दगडाची मूर्ती आहे, त्या दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही मंदिरामध्ये. दगडाच्या मूर्ती समोर 4 दिवस प्रवेश नाही या. पर किती उदार अंतकरणाचा आहे माझा जगाचा मालक, की भक्ताच्या बायकोचं भाडण पण करतो. किती उदार अंतकरणाचा आहे. हो
इतका उदार अंतकरणाचा माझा जगाचा मालक आहे. म्हणून तर तुकोबाराय सांगतात की भैया अशा देवाला शरण जा, अशा देवाला शरण जा की तो भक्ताच्यासाठी किती खालच्या